आणि मला 2 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता. गुडघे दुखायचे, कंबर दुखायची. कंबर तर कधी-कधी इतकी दुखायची की बेल्ट लावूनच दिवसभर म्हणजे कंबरच्या वरचा भाग लोड नाही घ्यायची कंबर, त्या वरच्या भागाचा. तर सतत दिवस-रात्र पट्टा लावून राहावं लागायचं. गुडघे घासले होते, डॉक्टरांनी सांगितले जिना चढायचा नाही, जास्त चालायचं नाही, उभं राहायचं नाही. मी घरात सगळ्या कामांना बाया लावल्या. मग त्यामुळे हालचाल कमी झाली, वजन वाढायला लागलं. मग डॉक्टर म्हणाले गादी घासली म्हणे काही वर्षांनी तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ते एकावर एक असे वाट्या बसल्या, गुडघे खूप दुखायचे. मग मागच्या वर्षी आम्ही आमच्या कारंजाला यांच्या मामाच्या मुलाकडे गेलो. मग ह्यांच्या मामाच्या मुलाने ते केलेलं होतं 1 दिवसाचं शिबिर. मग त्यांनी सांगितलं की वहिनी तुम्ही हे शिबिर करा म्हणे, तुम्ही पण चांगले होऊ शकतात म्हणे. ते कबड्डी प्लेयर होते ह्यांचे भाऊ. तर त्यांचे गुडघे ते कबड्डी खेळून खेळून दुखायचे, तर त्यांनाही खाली बसता येत नव्हतं. ते माझ्यासमोर वज्रासनमध्ये बसायचे जेवण झालं की. मग मला वाटलं खरंच आपण हे करायला हवं. मग मी तिथूनच मॅडमला फोन केला होता. मग मॅडमनी मला त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं, खामगावच्या तपसेवा सुमिरन ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या. मग नंतर मी मॅडमशी बोलले पण तिथूनच कारंजावरून की मला करायचं आहे म्हणून. मग मॅडम म्हणाले शिबिर होईल तर या. मग खामगावला आल्यानंतर माझी हिंमतच होत नव्हती, कारण त्या ग्रुपमध्ये मी बघत होती ते खाणं असं सगळं कच्चं, माहिती नाही आपल्यासाठी होईल का नाही, असं खाऊन राहता येईल का नाही. म्हणून मग इतकं 9-10 महिने गेले. मागच्या सप्टेंबर महिन्याची गोष्ट आहे, तेव्हापासून आतापर्यंत. आता काय तुम्हाला फरक जाणवला? तर आता फरक असा जाणवला आहे की मी म्हणजे 2 वर्षात खाली बसलीच नव्हती. तर 3 दिवसापूर्वी 1-2 मिनटं वगैरे 5 मिनटं अशी बसली आणि काल 20 मिनटं ध्यानात मांडी मारून बसून ध्यान केलं मी. तर तो एक फायदा झाला आणि हलकं वाटतंय, खूप छान वाटतंय.